जालन्यात राजूर रोडवर अवैध गुटख्यांवर चंदनजीरा पोलिसांची मोठी कारवाई। प्रतिबंधित गुटखा व वाहनासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात। आज दिनांक 20 रोजी शनिवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात अवैधपणे विक्रीसाठी आणण्यात आलेला प्रतिबंधित गुटखा जप्त करत चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत गुटखा व वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनासह सुमारे 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे। या प्रकरणात मोहम्मद तौसिफ अब्दुल रज्जाक वय वर्ष 23 राहणार टट्टूपुरा जालना, अब्दुल खालेद अब्दुल कादर वय वर्ष 53 राहणार बागवान मस्जिद जवळ जुना जालना यांना ताब्यात घेण्यात आला आहे। आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी चंदनजीरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी स्वतंत्र पथक नेमून कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या। त्याप्रमाणे त्यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की राजूर रोडवर एका चारचाकी वाहनामध्ये गुटखा असून तो जालना शहरात विक्री करण्याकरता आणलेला आहे। अशी माहिती मिळाल्यावरून पथकाने राजूर रोडवर छापा टाकून टाटा इंडिगो माझा चारचाकी वाहन क्रमांक MH02BR 7497 सह वाहनामध्ये असलेला विविध कंपनीचा गुटखा ज्यात मिराज, बाबा, रजनीगंधा, राजनिवास, सिग्नेचर, RMD या कंपनीचा प्रतिबंधित असलेला एकूण 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर वाहनामध्ये वाहतूक करत असताना जास्त गुटखा वाहतूक करता यावा याकरता पाठीमागील सीट काढून टाकून विशेष रचना करण्यात आल्याचं कारवाई दरम्यान दिसून आलंय। सदर वाहनामध्ये मोहम्मद तौसिफ अब्दुल रज्जाक वय वर्ष 23 राहणार टट्टूपुरा जालना व अब्दुल खालेद अब्दुल कादर वय वर्ष 53 राहणार बागवान मस्जिद जवळ जुना जालना यांना ताब्यात घेण्यात आलंय। सदर प्रकरणी पुढील कारवाई होण्याकरता अन्न सुरक्षा अधिकारी जालना यांना पत्र देण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसूब वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, रवींद्र देशमुख, राजू पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पगार यांनी केली आहे।